हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पेज नंबर 56 वरील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 3 आपल्याला पाहायचा आहे. प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट गिवन बिलो ऑफ रीना अँड आरती. रीना आणि आरती नावाचे दोन पार्टनर आहे आणि त्यांच्या बिझनेसचं आपल्याला काय दिलेलं आहे, ट्रेडिंग अकाउंट दिलेलं आहे आणि ॲडजस्टमेंट दिलेलं आहे. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर. आपल्याला काय काय तयार करायचं आहे, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. 31 मार्च 2019चं आपल्याला काय करायचं आहे, ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला तयार करायचं आहे. अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. त्याच तारखेचं आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्स शीट तयार करायचं आहे. तिथे आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला पहिला घटक आपल्याला दिलेला आहे परचेसेस, सन्ड्री डेटर्स, सेल्स रिटर्न, ओपनिंग स्टॉक, बॅड डेब्ट्स, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, डिस्काउंट, रॉयल्टी, रेंट, सॅलरी, वेजेस, इन्शुरन्स. ड्रॉइंग दिलेलं आहे आपल्याला रीना आणि आरतीचं, कॅश ॲट बँक आणि कॅश ॲट हँड. क्रेडिट साईडला आपल्याला दिलेलं आहे सेल्स, सन्ड्री क्रेडिटर, परचेस रिटर्न, आरडीडी, डिस्काउंट, कमिशन, कॅपिटल. रीना आणि आरतीचं दिलेलं आहे. पुढे आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. सिंपल असं हे उदाहरण आहे. पहिली ॲडजस्टमेंट दिलेली आपल्याला क्लोजिंग स्टॉक 22,000, 22,000चे क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिलेले आहे. राईट ऑफ ₹900 बॅट अँड डाऊटफुल डेब्ट्स अँड क्रिएट प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. म्हणजेच काय, ₹900 आपलं बॅड डेब्ट्स आहे आणि ₹1,000 आरडीडी आहे. बॅड डेब्ट्स आणि आरडीडी आपण कशावर कॅल्क्युलेट करतो, सन्ड्री डेटरवरती. सन्ड्री डेटरला या ठिकाणी एक स्टार आपल्याला करावी लागणार आहे. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला वरती 2 नंबरला दिलेलं आहे सन्ड्री डेटर, त्याला एक बॅड डेब्टची आणि एक आरडीडीची 2 स्टार आपण करून घेतल्या. पुढे तिसरी ॲडजस्टमेंट दिली आपल्याला, क्रिएट प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. आपल्याला उरलेल्या डेटरवरती परत 3% डिस्काउंट द्यायचा आहे आणि अँड क्रेडिटर्स ॲट 5%. आपल्याला डिस्काउंट डेटरला द्यायचा आहे 3% आणि क्रेडिटरला द्यायचा आहे 5%. सन्ड्री डेटरवरती परत एक स्टार आणि क्रेडिटरला एक स्टार आपल्याला द्यावे लागणार आहे. क्रेडिटर आपल्याला ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला असतात. इथे एक स्टार आणि सन्ड्री डेटरला परत एक स्टार. पुढे 4 नंबर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस आणि सॅलरी. आपल्याला एक्सपेन्सेस खर्च द्यायचा आहे कोणकोणता, वेजेसचे आपले ₹700 द्यायचे राहिले आहेत आणि सॅलरीचे ₹800 द्यायचे राहिलेले आहेत. वेजेस आणि सॅलरीवरती एक एक स्टार आपल्याला या ठिकाणी करावी लागेल. सॅलरी आणि वेजेस. पुढे इन्शुरन्स इज पेड फॉर 15th मंथ. या ठिकाणी 15 मंथ 15 महिन्याचा आपण काय केलेला आहे, इन्शुरन्स पेड केलेला आहे. पुढे विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2018, 1 एप्रिल 2018ला आपण काय केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे इन्शुरन्सची आणि आपण 15 महिन्याचा काय केलेला आहे, इन्शुरन्स दिलेला आहे. या ठिकाणी 3 महिन्याचा जो काही इन्शुरन्स आहे हा काय आहे, प्रीपेड आहे. प्रीपेड काय करतात, लेस करतात. इन्शुरन्सला परत एक स्टार. पुढे 6 नंबरची ॲडजस्टमेंट, डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगला एक स्टार, ॲसेट साईडला आहे लँड अँड बिल्डिंग. पुढे सगळ्यात शेवटची ॲडजस्टमेंट, रीना अँड आरती शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. रीना आणि आरतीचा प्रॉफिट अँड लॉसेस शेअरिंग रेशो काय दिलेला आहे, कॅपिटल रेशो दिलेला आहे. कॅपिटल रेशो इथं कॅल्क्युलेट करून दाखवतो तुम्हाला.
कॅपिटल रेशो रीना आणि आरती. रीना आणि आरतीचं कॅपिटल किती दिलेलं आहे आपल्याला? 50,000 आणि 30,000. $50,000 आणि 30,000. हे 4 झिरो कट झाले. उरलेली संख्या आहे 5 आणि 3. 5/3. आता 5ला पण कोणत्या संख्येने भाग जात नाही आणि 3ला पण कोणत्याही संख्येने भाग जात नाही. दोघही संख्या काय आहे? मूळ संख्या आहे, म्हणजे एकमेकाला भाग जाणार नाही. म्हणजे रेशो काय आला? 5:3. म्हणजे कॅपिटल रेशो आपल्याला काय आलेला आहे? 5:3. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये जर आपल्याला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस झालेला असेल तर तो आपल्याला कसा वाटायचा आहे? 5:3 या रेशोनुसार वाटायचा आहे. पुढे प्रॉब्लेम मध्ये हिडन ऍडजस्टमेंट आहे का चेक करूया. एकही हिडन ऍडजस्टमेंट नाहीये, तसा हा प्रॉब्लेम सिंपल आहे. पुढची स्टेप काय आहे? अकाउंट ड्रॉ करायचे आहे आणि पोस्टिंग करायची आहे. या ठिकाणी मी अकाउंट ड्रॉ केलेले आहे. आता आपल्याला पोस्टिंग करायची आहे. पोस्टिंग करण्याच्या अगोदर आपण काही घटक लिहून घेत असतो. ट्रेडिंगच्या डेबिटला काय लिहितो आपण? टू ओपनिंग स्टॉक, टू परचेसेस. परचेसेसच्या खाली लिहितो लेस परचेस रिटर्न. क्रेडिट साईडला लिहितो आपण बाय सेल्स. सेलच्या खाली लिहितो लेस सेल्स रिटर्न. ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचं आहे बाय क्लोजिंग स्टॉक. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपल्याला लिहायचं आहे टू आरडीडी. आरडीडीच्या खाली आपल्याला लिहायचं आहे ओल्ड बॅड डेब्ट्स. ओल्ड बॅड डेब्टच्या खाली ऍड न्यू बॅड डेब्ट्स. त्याच्याच खाली ऍड न्यू आरडीडी. न्यू आरडीडीच्या खाली एक लाईन सोडून लेस ओल्ड आरडीडी. हे लिहून झाल्यानंतर आपण काय करत असतो? पोस्टिंगला सुरुवात करत असतो. सुरुवातीला ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड. डेबिट साईडला पहिला घटक आलेला आहे परचेसेस. ट्रेडिंगच्या डेबिटला आपण लिहिलंय परचेसेस. अमाऊंट इनर कॉलमला 35,500. सेल्स रिटर्न ट्रेडिंगच्या क्रेडिटला अमाऊंट इनर कॉलमला लिहायची आहे 1,000 रुपये. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्स अमाऊंट इनर कॉलमला 40,000 रुपये. 3 ऍडजस्टमेंट इथे दिलेले आहे आपल्याला. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला अमाऊंट आउटर कॉलमला लिहायची आहे 18,100 रुपये. बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ट्रायल बॅलन्सला आलेले बॅड डेब्ट्स आहेत, म्हणजे कोणते? ओल्ड बॅड डेब्ट्स आहे. अमाऊंट इनर कॉलमला. लँड अँड बिल्डिंग सन्ड्री डेटरवरती 3 स्टार केलेले आपण. 3 स्टार म्हणजेच काय? 5 लाईन सोडायचे आहे. 5 नाही 6 सोडायचे आहे. 6 सोडा. त्याच्या 5च आपल्यासाठी गरजेचे आहे, पण 6 लाईन सोडा. लँड अँड बिल्डिंग अमाऊंट इनर कॉलमला 25,000 रुपये. फर्निचर अमाऊंट एक लाईन सोडून
ॲडजस्टमेंट नाही. अमाऊंट आउटर कॉलम लिहायची 20,000 रुपये. डिस्काउंट डेबिटला आलेला आहे, आपण दिलाय, नुकसान झालं आपलं. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डिस्काउंट अमाऊंट आउटर कॉलम 1,000 रुपये. पुढे रॉयल्टी ट्रेडिंगच्या डेबिटला टू रॉयल्टीज स्वामित्व हक्क याला म्हणतात, अमाऊंट 700 रुपये आउटर कॉलम. रेंट भाडं दिलं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू रेंट अमाऊंट आउटर कॉलम 1,900 रुपये. सॅलरी रेंटच्या खाली सॅलरीज अमाऊंट इनर कॉलम 3,000 रुपये. वेजेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू वेजेस अमाऊंट इनर कॉलम 800 रुपये. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला सॅलरीच्या खाली टू इन्शुरन्स अमाऊंट 1,500 इनर कॉलम. ड्रॉइंग पार्टनरच्या डेबिटला टू ड्रॉइंग रीना 2,000 रुपये आणि आरती 1,000 रुपये. मेकअप करण्यासाठी पैसे यांनी काढले असते. त्याच्यानंतर कॅशेड बँक आणि कॅश इन हँड ॲसेट साईडला फर्निचरच्या खाली कॅशेड बँक कॅश इन हँड कॅशेड बँकची अमाऊंट आहे 11,500 आउटर कॉलम आणि कॅश इन हँडची अमाऊंट आहे 2,000 रुपये आउटर कॉलम. इथं आपली ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड पोस्टिंग करून झालेली आहे. आता क्रेडिट साईड करायची आपल्याला. क्रेडिटला पहिला घटक आलेला आहे सेल्स. ट्रेडिंगच्या क्रेडिटला अमाऊंट इनर कॉलमला लिहायचं आहे 58,200. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी देणं आहे आपलं. देण्याची साईड लायबिलिटी साईड. लायबिलिटी साईडला वरतून 3 लाईन सोडून लिहायचं आहे. सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट इनर कॉलमला 25,700. परचेस रिटर्न ट्रेडिंगच्या डेबिटला अमाऊंट इनर कॉलमला लिहायचं आहे 500 रुपये. त्याच्यानंतर RDD ट्रायल बॅलन्सला आलेली RDD कोणती आहे? ओल्ड RDD आहे. अमाऊंट इनर कॉलमला 800 रुपये. डिस्काउंट क्रेडिटला आलेला आहे, म्हणजे आपल्याला हा डिस्काउंट मिळालेला आहे, आपला फायदा आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला 1 लाईन सोडून बाय डिस्काउंट अमाऊंट आउटर कॉलम लई मोठा डिस्काउंट मिळाला आपल्याला 50 रुपये. कमिशन क्रेडिटला आलेले हे सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे, फायदा आहे आपला. कमिशन अमाऊंट 250 रुपये आउटर कॉलम. कॅपिटलचं बॅलन्स कॅपिटलला क्रेडिट बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन रीना 50,000 आणि आरती 30,000. इथं आपलं पोस्टिंग करून झालेलं आहे. पुढची स्टेप काय आहे? आपल्याला 1 बाय 1
ट्रायल बॅलन्स खाली दिलेल्या ज्या काही ऍडजस्टमेंट आहेत त्या ऍडजस्टमेंट आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. पहिली ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपल्याला ते लिहायचं असतं. ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेकंड लास्ट लाईनला आपण लिहिलंय क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट आउटर कॉलमला लिहायची आहे 22,000. याचा सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला कॅश इन हँडच्या खाली क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आउटर कॉलमला 22,000. इथे ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट संपले. पुढे आपल्याला 2 नंबरची ऍडजस्टमेंट दिलेली आहे. 900 रुपये बॅड डेब्ट्स आणि 1,000 रुपये आरडीडी. बॅड डेब्ट्स आणि आरडीडी सन्ड्री डेटर मधनं काय करतो, लेस करतो. याच ठिकाणी ॲसेट साईडला 1 नंबरला लिहिलेलं आपण सन्ड्री डेटर्स, त्याच्या खाली लिहायचं लेस बॅड डेब्ट्स. अमाऊंट आहे 900 रुपये. 40,000 मायनस 900 रुपये अमाऊंट 39,100 रुपये इनर कॉलमला. हे जे काही बॅड डेब्ट्स आहे हे ऍडजस्टमेंट मध्ये आलेले आहेत. ऍडजस्टमेंट मध्ये आलेले आरडीडी आणि बॅड डेब्ट्स हे काय असतात, न्यू असतात. न्यू बॅड डेब्ट्स अमाऊंट इनर कॉलमला 900 रुपये. त्याच्यानंतर आरडीडी दिलेली आपल्याला 1,000 रुपये. लेस आरडीडी 1,000 रुपये. 39,100च्या खाली 1,000. 1,000च्या खाली आडवी रेष. अमाऊंट बाहेर 38,100. बाहेर नाही, अमाऊंट इनर कॉलमलाच घ्यायची. अजून डिस्काउंट तिसरा स्टार आपल्याला सॉल्व्ह करायचा राहिलेला आहे. फर्स्ट स्टार, सेकंड स्टार आणि 3 स्टार आपला राहिलेला आहे. सन्ड्री डेटर काय आहे, 3 स्टार आहे. 38,100. 38,100 ही काय आली आपली सन्ड्री डेटरची टोटल आलेली आहे. लेस आरडीडी 1,000 रुपये. ही आरडीडी सुद्धा कोणती आहे, न्यू आरडीडी आहे. न्यू आरडीडी. इथं आपली दुसरी ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करून झालेली आहे. पुढे 3 नंबर क्रिएट प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट. डेटर वरती 3% आणि क्रेडिटर वरती 5%. वर्किंग नोट तयार करूया. वर्किंग नोट नंबर 1, डिस्काउंट ऑन डेटर्स किती पर्सेंट आहे, 3%. डेटरची अमाऊंट आपल्याकडे किती आहे आता, 38,100. कुठे ही 38,100. 38,100 वरती आपल्याला काय करायचं आहे, 3% कॅल्क्युलेट करायचं आहे. या ठिकाणी 2 झिरो गेले. अमाऊंट उरलेली आहे 381 गुणिला 3. 381 गुणिला 3 जर केलं तर 3 1 3, 8 त्रिक 24, त्याच्याला 2, 3 त्रिक 9, 9 10 11. 1143 काय आलेलं आहे, सन्ड्री डेटरवरती डिस्काउंट आलेला आहे. डिस्काउंट दिला, आपलं काय झालं, नुकसान झालं. म्हणजे आपल्याला 38,100 रुपये मिळणार होते, पण त्याच्यात पण आपल्याला 3% डिस्काउंट देऊन 1143 रुपये आपल्याला काय करावं लागले, समोरच्या पार्टीला डिस्काउंट द्यावा लागलाय. सन्ड्री डेटर मधनं लेस डिस्काउंट ॲट 3%. अमाऊंट 1143 रुपये. 38,100 मायनस 1143. अमाऊंट बाहेर 36,957. 36,957. डिस्काउंट दिला, नुकसान झालं आपलं. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इन्शुरन्सच्या खाली 2
एक लाईन सोडून लिहायचं आहे, टू डिस्काउंट ऑन डेटर्स अमाऊंट 1143 रुपये. पुढे क्रेडिटरवर पण डिस्काउंट. आता डेटरवर आपण डिस्काउंट दिलेला आहे. क्रेडिटर आपल्याला द्यायचे असतात पैसे, आपल्यावर असते उधारी, त्याच्यामध्ये आपल्याला काय झालेलं आहे, 5% आपल्याला क्रेडिटरवरती डिस्काउंट मिळालेला आहे. क्रेडिटरची अमाऊंट किती आहे? क्रेडिटरची अमाऊंट आहे 25,700. याच्यावरती 5% डिस्काउंट जर कट केला तर कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी वर्किंग नोट नंबर 2, डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 5%. क्रेडिटरची अमाऊंट 25,700. 25,700 वरती 5%, 0 कट, अमाऊंट उरली 257 भागेला 5. 7 5 35, अच्छाला 3, 5 6 5 25 आणि 3 28, अच्छाला येणार 2, 5 दुने 10 आणि 2 12. 1285 रुपये आपले काय होतील, देण्याचं वाचेल. आपला काय होणार आहे, फायदा होणार आहे. फायदा होणार आहे. क्रेडिटर कमी झाले, क्रेडिटरच्या खाली लिहायचंय लेस डिस्काउंट अमाऊंट 1285 रुपये. 27,700 मायनस 1285, अमाऊंट बाहेर 24,415. 24,415. आता आपल्याला 25,700 आपल्यावर उधारी होती, पण आता आपल्याला द्यायचे किती आहे, 24,415 रुपये आपल्याला द्यायचे. आपला काय झाला, फायदा झाला. फायदा झाला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला कमिशनच्या खाली लिहायचं बाय डिस्काउंट ऑन क्रेडिटर अमाऊंट बाहेर 1285 रुपये. त्याच्यानंतर 4 नंबरची ऍडजस्टमेंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग द्यायचं राहिलेलं आहे, आउटस्टँडिंग काय करतो आपण, ऍड करतो. चला ऍड करा. कुठे ऍड करायचंय, वेजेस आणि सॅलरीला. ट्रायल बॅलन्सच्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण दिलेलं आहे वेजेस, त्याच्या खाली लिहायचंय ऍड आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग काय करतो, ऍड करतो. 700 रुपयाच्या खाली 800 रुपयाच्या खाली लिहायचंय 700 रुपये. 700च्या खाली आडविरे दोघांची टोटल बाहेर 1500 रुपये. आउटस्टँडिंग द्यायचं बाकी आहे, देण्याची साईड लायबिलिटी साईड. लायबिलिटी साईडला लिहायचंय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. कोणता एक्सपेन्सेस आहे, आधी वेजेस 700 रुपये इनर कॉलमला. त्याच्यानंतर सॅलरी. सॅलरी पण द्यायची राहिली, आउटस्टँडिंग आहे सॅलरी पण. सॅलरीच्या खाली द्यायचंय ऍड आउटस्टँडिंग 3,000. 3,000च्या खाली लिहायचंय 800 रुपये. 800 रुपयाच्या खाली आडवी रेष 3,800 बाहेर. आउटस्टँडिंग द्यायचं बाकी आहे, लायबिलिटी साईडला वेजेसच्या खाली लिहायचंय सॅलरी 700च्या खाली लिहायचंय 800 रुपये. 800 रुपयाच्या खाली आडवी रेष, टोटल बाहेर 1,500. त्याच्यानंतर इन्शुरन्स. इन्शुरन्सची अमाऊंट आपण काय केलेली आहे, 15 महिन्याची आपण पेड केलेली आहे. आपण ज्यावेळेस फायनल अकाउंटचं उदाहरण सॉल्व्ह करत असतो, नेहमी आणि नेहमी आपण फक्त आणि फक्त 12 महिन्याचा हिशोब आपण काय करत असतो, कॅल्क्युलेट करत असतो.
मात्र या ठिकाणी काय केलेलं आहे, 15 महिन्याचा काय दिलेला आहे, इन्शुरन्स दिलेला आहे. आपल्याला पाहिजे 12 महिन्याचा खर्च, या ठिकाणी काय केलेलं आहे, 15 महिन्याचा आपला इन्शुरन्सचा पैसे दिलेले आहेत, खर्च दिलेला आहे. म्हणजे 3 महिन्याचं या ठिकाणी काय झालं, आपल्याला ऍडव्हान्स मध्ये आपण दिलेलं आहे. आपल्याला आधी कॅल्क्युलेट करायचं आहे, 12 महिन्याची अमाऊंट वेगळी करायची आहे आणि 3 महिन्याची अमाऊंट या ठिकाणी वेगळी करायची आहे. आता कॅल्क्युलेशन जर करायचं म्हटलं तर वर्किंग नोट आपल्याला तयार करावं लागणार आहे. वर्किंग नोट नंबर 3, ऍडव्हान्स मध्ये दिलेलं आहे, म्हणजे प्रीपेड इन्शुरन्स झाला आहे. इन्शुरन्सची अमाऊंट आहे 1500 रुपये आणि किती महिन्याचे दिलेले आहे, 15 महिन्याचे. याचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर एका महिन्याचे किती मिळणार आपल्याला, 100 रुपये. एका महिन्याचे किती मिळणार, 100 रुपये. एका महिन्याचे 100, तर 12 महिन्याचे एक्सपेन्सेस जर काढायचं म्हटलं तर 12 गुणिले 100 1200 रुपये. आणि 3 महिन्याचे प्रीपेडचं जर काढायचे म्हटलं तर 3 महिने गुणिले 100 300 रुपये. 300 रुपये काय झालं, हे झालं प्रीपेड ऍडव्हान्स मध्ये दिलेला. आणि 1200 रुपये काय झाला, आपला एक्सपेन्सेस खर्च झाला या वर्षाचा. ओके, म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आउटर कॉलमला आपल्याला अमाऊंट किती पाहिजे, 1200 रुपये आणि इनर कॉलमला किती पाहिजे, 300 रुपये पाहिजे. चला प्रॉफिट अँड लॉसला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इन्शुरन्स आहे इथं. इन्शुरन्सच्या खाली लिहायचं लेस प्रीपेड, किती महिन्याचे ऍडव्हान्स दिलेले, 3 महिन्याचे, म्हणून इनर कॉलमला 300 रुपये. 300 रुपयाच्या खाली आडवी रेष, अमाऊंट बाहेर 1200 रुपये. बरेच विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज होत असतात, 300 आतमध्ये घ्यायचे की 1200 आतमध्ये घ्यायचे. बघा या ठिकाणी 1200 रुपये या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटच्या आउटर कॉलमच्या अमाऊंट काय असतात, की आपण एका वर्षामध्ये खर्च किती केलेला आहे ते खर्च असतो, बरोबर. आणि हे 300 रुपये काय आहे, प्रीपेड आहे, ऍडव्हान्स मध्ये दिलेलं आपण 3 महिन्याचे ऍडव्हान्स मध्ये दिलेले आहे, म्हणजे इनर कॉलमला. आता हे 300 रुपयाचा सेकंड इफेक्ट कुठे येणार, ऍसेट साईडला. ऍसेट साईडला लिहायचं आहे क्लोजिंग स्टॉकच्या खाली प्रीपेड इन्शुरन्स अमाऊंट 300 रुपये. या ठिकाणी आपली 5 नंबरची ऍडजस्टमेंट संपलेली आहे. ही 5 नंबरची ऍडजस्टमेंट तुम्हाला कदाचित समजली असेल म्हणजे त्याच्यात काही एवढं रॉकेट सायन्स नाहीये. फक्त 1200 कुठे लिहायचे आणि 300 कुठे लिहायचे एवढं आपल्याला या ठिकाणी समजलं पाहिजे. 6 नंबरची ऍडजस्टमेंट दिलेली आपल्याला लँड अँड बिल्डिंग वरती डेप्रिशिएशन. लँड अँड बिल्डिंग इथंच आहे. डेप्रिशिएशन काय करतो, लेस डेप्रिशिएशन ऍट 5%, 5% डेप्रिशिएशन. आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे का, काही गरज नाही आकडेमोड करत बसण्याची. लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट दिलेली 25,000 रुपये, त्याच्यावरती 10% आधी कॅल्क्युलेट करायचं. 10% कॅल्क्युलेट केलं म्हणजे 1 0 कमी केला, अमाऊंट येणार 2500. 2500च्या निम्मे जर का अमाऊंट केली तर अमाऊंट येणार 1250 रुपये. 1250 रुपये. बघा कॅल्क्युलेट करून बघा येतंय का, 1250 रुपये. कोणाचं येत असेल तर समजायचं आपलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे. लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट आहे 25,000. 25,000 मधून आपल्याला 1250 रुपये मायनस करायचे, अमाऊंट बाहेर येणार 23,750. 25,000 रुपये लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट होती, 23,750 झाली, 1250 ने कमी झाली, नुकसान झालं. प्रॉफिट अँड लॉसला डेबिट. लॉस आणि एक्सपेन्सेस असला त्याला वारस कोण आहे, प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं आहे टू डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग अमाऊंट
1250 रुपये. इथं आपल्याला आपले लँड अँड बिल्डिंगची जो काही फरक द्यायचा होता, इफेक्ट द्यायचा होता, तो आपण प्रॉफिट अँड लॉसला दिलेला आहे. त्याच्यानंतर 7 नंबर रीना आणि आरतीचं शेअरिंग प्रॉफिट रेशो, कॅपिटल रेशो आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट हा केलेला आहे. इथं आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट आणि क्रेडिटला कोणत्याही प्रकारची हिडन ऍडजस्टमेंट नाही. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आता शेवटच्या स्टेपवरती उदाहरण आलेलं आहे. आपल्याला प्रॉब्लेम काय करायचा आहे, टॅली करायचा आहे. प्रॉब्लेम टॅली करायचा आहे म्हणजेच काय आहे, सिंगल डबल लाईन मध्ये तो क्लोज करायचा आहे. सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट पासून आपण क्लोज करतो. ट्रेडिंग अकाउंटची डेबिटची आणि क्रेडिटची टोटल घ्यायची आहे. त्याच्या अगोदर काही अमाऊंट इनर कॉलमला राहिल्या असतील तर त्या काय करायच्या आहेत, आउटर कॉलमला लिहायचे. जसं की परचेसेसची अमाऊंट 35,500, लेस परचेस रिटर्न 500, अमाऊंट बाहेर 35,000 रुपये. त्याच्यानंतर सेल्स मधनं सेल्स रिटर्न 58,200 मायनस 1,000, अमाऊंट बाहेर 57,200. या ठिकाणी इनरच्या अमाऊंट आपण आउटर कॉलमला घेतलेले आहेत. ट्रेडिंगची, डेबिटची आणि क्रेडिटची टोटल घ्यायची आहे. क्रेडिटची टोटल आहे 79,200, 79,200 आणि ट्रेडिंगच्या डेबिटची टोटल आहे 53,300, 53,300. या ठिकाणी क्रेडिटची टोटल जास्त असल्यामुळे आपण काय करतो, तो बेस म्हणून ही अमाऊंट आपण लिहिणार. 79,200 डेबिटला लिहायची, 79,200 वरती फरक येईल, त्या फरकला नाव द्यायचं आहे टू ग्रॉस प्रॉफिट. 79,200 मायनस 53,300 जर वजाबाकी केली तर अमाऊंट येणार 23,900. इथं आपलं ट्रेडिंग अकाउंट क्लोज झालेलं आहे आणि आपला ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे. हा ग्रॉस प्रॉफिट ट्रेडिंगच्या डेबिटला आलेला आहे, तो ट्रान्सफर होणार पुढच्या प्रॉफिट अँड लॉसला, क्रेडिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला एक लाईन सोडली आपण, तिथं लिहायचं आहे बाय ग्रॉस प्रॉफिट, अमाऊंट बाहेर 23,900. पुढची स्टेप, आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. अकाउंट क्लोज करत असताना इनर कॉलमला काही अमाऊंट राहिले आहे का, ते आपल्याला आउटर कॉलमला लिहायचं आहे. आरडीडीची अमाऊंट राहिलेली आपली 9 आणि 5 14 आणि 2, 2,400 मधनं 800 रुपये मायनस करायचे, अमाऊंट बाहेर 1,600 रुपये. पुढे प्रॉफिट अँड लॉसची डेबिटची आणि क्रेडिटची टोटल आपल्याला घ्यायची आहे. या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल येते 25,485, आणि क्रेडिटची टोटल येते, या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल येते 25,485. क्रेडिटची टोटल आली तर 25,485. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटची टोटल आहे 11,893 रुपये, 11,893 रुपये. या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल जास्त आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल जास्त असल्यामुळे आपण काय मानतो, ती अमाऊंट बेस मानत असतो. म्हणजे या ठिकाणी बेस येणार आपला 25,485. डेबिटला लिहायचे 25,485. वरती फरक येईल, त्याला नाव द्यायचं आहे टू नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट वाटायचं दोघं पार्टनरांना, रीना आणि आरतीला.
25,485 मधून डेबिटची जी टोटल आहे 11,893 ती काय करायची आहे, मायनस करायची आहे. फरक येईल आपला 13,592 रुपये. 13,592 हा नेट प्रॉफिट आपल्याला वाटायचा आहे 5/3 मध्ये. 5/3 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा प्रॉफिट वाटायचा आहे. चला इथंच कॅल्क्युलेशन करून दाखवतो तुम्हाला. नेट प्रॉफिट 5/3 या रेशोमध्ये वाटायचं आहे, कॅपिटल रेशोमध्ये वाटायचं आहे आपल्याला. पुढे रीना दिलेली आहे. रीनाला 13,592 इंटू 5/8. 8 एक 8, 13 मधून 8 गेले, उरले 5. संख्या झाली 55. 8 पंचे 40, 8 6 48. 55 मायनस 48, अमाऊंट उरली 7. संख्या झाली 79. 8 पंचे 40, 8 6 48, 8 7, संख्या झालेली 79. 79ला 8 ने भाग दिलं, 8 9 72. 79 मायनस 72, अमाऊंट येणार 7. पुढची संख्या आहे 2, अमाऊंट झाली 72. 8 9 72 म्हणजे 13,592ला जर समजा 8 ने भागलं तर अमाऊंट येईल 1,699 गुणिला 5. यांचा गुणाकार या ठिकाणी करायचा आहे आपल्याला. 1,699 गुणिला 5 गुणाकार जर गेला तर अमाऊंट येते 8,495 रुपये. 8,495 रुपये म्हणजे रीनाला मिळणार 8,495 रुपये. त्याच्यानंतर आरती 13,592 इंटू 3/8. याचं कॅल्क्युलेशन केलं आपण या ठिकाणी. 1,699 गुणिला 3 यांचा गुणाकार केला. 9 1 9 9 18, 9 त्रिक 27, 7 2, 9 त्रिक 27, 27 आणि 2 29. चला परत 2, 9 त्रिक 18, 18 आणि 2 20. चला 2 3 1 3, 3 आणि 2 5. 5,097 रुपये आरतीला मिळतील. पुढे हा काय झाला, नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट ट्रान्सफर होतो पुढं पार्टनरला, क्रेडिटला. पार्टनरच्या क्रेडिटला लिहायचंय बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. रीनाला किती मिळालेले? 8,495 रुपये. 8,495 रुपये आणि आरतीला मिळालेले 5,097 रुपये. 5,097. इथं आपण ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस ज्या पद्धतीने क्लोज केलं सिंगल डबल लाईन मध्ये, त्याच पद्धतीने पार्टनर अकाउंट सुद्धा क्लोज करायचं सिंगल डबल लाईन मध्ये. आधी रीनाला क्लोज करू. रीनाला क्लोज करू म्हणजे रीनाचं अकाउंट क्लोज करू. रीनाची क्रेडिटची टोटल आहे 58,495 रुपये. डेबिटला लिहा 58,495 रुपये. वरती फरक येईल त्याला लावायचं आहे टू बॅलन्स कॅरेट डाऊन. 58,495 रुपये मधून 2,000 मायनस केले, अमाऊंट येणार 56,495 रुपये. 58,495 मायनस 2,000, 56,495 रुपये. पुढे आरतीच्या क्रेडिटची टोटल 35,097. डेबिटला लिहायचे 35,097. 35,097 मायनस 1,000, अमाऊंट येणार 34,097. या ठिकाणी आरतीला आणि रीनाला किती कॅपिटल बॅलन्स आलेला आहे ते आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं. पुढे
हे जे बॅलन्स आहे हे ट्रान्सफर करायचं आहे लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला सुरुवातीला आपण 3-4 लाईन सोडली आहे, त्या ठिकाणी लिहायचं आहे कॅपिटल अकाउंट रीना आरती. रीनाचे बॅलन्स आहे 56,495. इनर कॉलम लिहायचं आहे 56,495. पुढे आरती 34,097. $34,097. 56,495 प्लस 34,097 दोघांची टोटल करायची आहे आणि अमाऊंट बाहेर लिहायची आहे. 7 5 12, चला 1 9 9 18 आणि 1 19, चला परत 1 4 आणि 1 5, 6 आणि 4 10, चला 1 5 आणि 3 8 आणि 1 9, 90,592 रुपये. पुढे आपल्याला बॅलन्स शीट टॅली करायचं आहे. सिंगल डबल लाईन मध्ये क्लोज करायचं आहे बॅलन्स शीट. इनर कॉलमला काही अमाऊंट राहिले का चेक करायचं आहे आणि आउटर कॉलमला काही अमाऊंट राहिले का चेक करायचं आहे. आणि बॅलन्स शीटची ॲसेटची आणि लायबिलिटीची टोटल घ्यायची आहे. ॲसेटची आणि लायबिलिटीची जर टोटल केली तर अमाऊंट येते 1,16,507 रुपये. $1,16,507 आणि 1,16,507 ने या ठिकाणी हे बॅलन्स शीट टॅली होत आहे. या ठिकाणी थांबूया. अगदी बेसिक असा प्रॉब्लेम होता, सिंपल असा, पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा हा प्रॉब्लेम आहे. आज या व्हिडिओमध्ये थांबूया इथंच. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.